लोकनिर्णय महाराष्ट्राचा. श्रोते हो, लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी राज्यात सुरू झाली आहे. राज्यातल्या लोकसभा मतदारसंघातील परिस्थिती कशी आहे? कुठून कोण निवडणूक रिंगणात उतरलंय? निवडणूक लढवण्याविषयी उमेदवारांची भूमिका काय? राजकीय विश्लेषकांचं मत काय? स्थानिकांच्या अपेक्षा काय? याचं विश्लेषण करणारा कार्यक्रम लोकनिर्णय महाराष्ट्राचा आकाशवाणी आपल्यासाठी घेऊन आली आहे. त्या अंतर्गत आज आपण ऐकणार आहोत अमरावती लोकसभा मतदारसंघाचा आढावा. पश्चिम विदर्भातील महत्त्वाचा आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीनं सर्वात मोठा जिल्हा म्हणून अमरावती जिल्हा सुपरिचित आहे. पाण्याची मुबलक उपलब्धता, विदर्भाचे नंदनवन असलेला चिखलदरा, सागासाठी समृद्ध असलेला मेळघाट आणि बँकॉकपासून बांगलादेशपर्यंत ज्यांच्या जिभेवर संत्र्याची चव रेंगाळते तो संत्रा सुद्धा अमरावती जिल्ह्यातच होतो. बडनेरा, अमरावती, तिवसा, दर्यापूर, मेळघाट आणि अचलपूर असे एकूण 6 विधानसभा मतदारसंघांनी तयार झालेला अमरावती जिल्हा राजकारणात कायमच यात महिलांचा वरचष्मा राहिलेला आहे. प्रतिभाताई पाटील, उषाताई देशमुख, माजी मंत्री यशोमती ठाकूर, आमदार सुलभा घोडके आणि विद्यमान खासदार नवनीत राणा यांनी राज्यासह देशात आपला ठसा उमटवला आहे. यांनी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं आहे. यंदा 18व्या लोकसभेसाठी अमरावती जिल्ह्यातून उमेदवार निवडून देण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये विद्यमान खासदार नवनीत राणा या भारतीय जनता पार्टीकडून, काँग्रेसकडून आमदार बळवंत वानखेडे, प्रहार जनशक्ती पार्टीचे उमेदवार दिनेश बुब, रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांच्यासह 37 उमेदवार रिंगणात आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघात एकूण 1983 मतदान केंद्र आहे. 18,28,970 मतदार असून त्यापैकी 9,40,850 पुरुष आहे, तर महिलांची संख्या 8,88,034 एवढी आहे. तर तृतीयपंथी समुदायातील मतदारांची संख्या 83 इतकी आहे. माता रुक्मिणीचं माहेर असलेलं कौंडण्यपूर अमरावती जिल्ह्यातच आहे. जिल्ह्याचं ग्रामदैवत देवी एकवीरा माता आणि अंबा माता आहे. मराठी, हिंदी, कोरकू यासह गोंडी भाषा सुद्धा अमरावती जिल्ह्यात बोलल्या जाते. यंदाच्या लढतीबद्दल अधिक माहिती दिली आहे आमचे प्रतिनिधी जयंत सोनोने यांनी. अमरावती लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2014च्या अनुषंगाने सध्या उमेदवार जाहीर झाले आहे. यामध्ये सध्या उमेदवार प्रचाराच्या अनुषंगाने सभा, कॉर्नर मीटिंग्स, विविध कार्यक्रम त्यासोबतच पदयात्रांवर भर देत आहे. आतापर्यंतच्या कालावधीत स्थानिकांना रोजगार, महाराष्ट्रातून एमपी मध्ये होणारे स्थलांतरण, मेळघाटातील बालकांचे कुपोषण, तरुण इंजिनिअरिंगच्या हातांना काम देण्यासाठी IT पार्क, यासोबतच रखडलेला विमानतळाचा प्रश्न, त्यासोबतच घर टॅक्स असे अनेक स्थानिक मुद्दे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आल्याचे आपल्याला दिसून येत आहे. संत्रा प्रक्रिया उद्योग, कांद्यासाठी साठवणूक करणारी यंत्रणा, शिक्षणाचे वाढते खाजगीकरणाविरोधात अनेक मुद्दे या निवडणुकीच्या प्रचाराच्या मध्यभागी आहेत. यासोबतच अमरावती जिल्ह्यात सातत्याने वाढणारे BP शुगरसह कर्करोग रुग्णांची संख्या, वाढती बेरोजगारी, त्यानंतर बंद पडलेला फिनले मिल, यासोबतच बंद पडलेली शकुंतला रेल्वे सुरू करण्याच्या अनुषंगाने अनेक राजकीय पक्ष आपल्या प्रचाराच्या मध्यभागी या मुद्द्यांना घेत आहे. आकाशवाणीसाठी अमरावतीहून जयंत सोनोने. 2019च्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांनी 5,10,947 मतं घेऊन विजय प्राप्त केला होता. शिवसेनेचे उमेदवार आनंदराव विठोबा अडसूळ यांना या निवडणुकीत 4,73,996 मतं मिळाली होती. तर तिसऱ्या क्रमांकाची मतं ही वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गुणवंत देवपारे यांना 65,135 इतकी मिळाली. तर बहुजन महापार्टीचे संजय आठवले, आंबेडकराईट रिपब्लिकन पार्टीचे विनोद गाडे, राष्ट्रीय जनस्वराज्य पार्टीचे नरेंद्र कठाणे, बहुजन समाज पार्टीचे अरुण मोतीराम वानखेडे, बहुजन मुक्ती पार्टीचे पंचशील विजय मोहोळ, आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडियाचे निलेश पाटील, पीपल पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिकच्या उमेदवार निलिमा भटकर यांच्यासह एकूण 24 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात होते. अमरावती लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना दोन्ही गट, राष्ट्रवादी दोन्ही गट, वंचित बहुजन आघाडी, प्रहार जनशक्ती पक्ष, युवा स्वाभिमान पक्ष, बहुजन समाज पार्टी, बहुजन मुक्ती पार्टी, राष्ट्रीय जनस्वराज्य पार्टी, पीपल्स पार्टी ऑफ इंडिया आदी पक्ष
जिल्ह्यात कार्यरत आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघात 2004 मध्ये शिवसेनेचे उमेदवार अनंत गुढे यांनी अपक्ष उमेदवार बच्चू कडू यांचा पराभव केला होता. 2009च्या लोकसभा निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राजेंद्र गवई आणि शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्यात झालेल्या लढतीत आनंदराव अडसूळ यांनी 3,14,286 मतं घेऊन विजय प्राप्त केला होता. 2014च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार नवनीत राणा विरुद्ध आनंदराव अडसूळ असा सामना रंगला होता. यामध्ये शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांनी 4,65,363 मतं घेऊन विजय प्राप्त केला होता. 2019च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे आनंदराव अडसूळ विरुद्ध अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांच्यामध्ये मुख्य लढत झाली. या लढतीत अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांनी 5,10,947 मतं घेऊन विजय प्राप्त केला. अमरावती जिल्ह्याच्या दृष्टीनं 2024 ची निवडणूक अनेक अर्थानं विशेष ठरणारी आहे. सत्तांतरणाच्या काळात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट होऊन 2 पक्ष निर्माण झाले. शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असे आहेत. निर्माण झालेल्या या गटांमुळे काही प्रमाणात नागरिकांमध्ये संभ्रम असल्याचं दिसून येत आहे. 2019च्या निवडणुकीमध्ये विजय झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांनी या निवडणुकीत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत उमेदवारी मिळवली. तर पूर्वीपासून शिवसेनेसाठी सुटणारा हा मतदारसंघ यंदा काँग्रेसच्या वाट्याला आला. काँग्रेसकडून विद्यमान आमदार बळवंत बसवंत वानखेडे हे निवडणुकीच्या रिंगणात आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला अमरावती लोकसभा मतदारसंघ अनेक अर्थानं यामुळे महत्वाचा ठरतो. या ठिकाणी अनुसूचित जातीची असलेली निर्णायक मतं आणि सातत्यानं त्यांचं होणारं विभाजन यामुळे अनेक राजकीय विश्लेषक यावर चिंता व्यक्त करतात. अनेक वर्षांनंतर प्रथमच यंदा 2 मुख्य राष्ट्रीय पक्षांनी आपला उमेदवार या ठिकाणी दिलाय. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे कमळ आणि काँग्रेस चिन्हा पंजा यामध्ये थेट लढत होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जातोय. खासदार नवनीत राणा यांनी 2014 मध्ये निवडणूक लढवली होती. 2019 मध्ये त्यांनी लोकांमध्ये जात विजयश्री संपादन केला. सातत्यानं लोकसंपर्क, मेळघाटातील लोकसंस्कृतीचा अभ्यास आणि आक्रमकपणे मुद्दे मांडण्याचं कौशल्य यामुळे त्या सातत्यानं चर्चेत असतात. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या अमरावती मतदारसंघात दुसऱ्यांदा उमेदवारी मिळालेल्या नवनीत राणा यांनी या निवडणुकीत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मला वाटते मेळघाट ते अमरावती प्लेन पट्टा युवकांसाठी आणि शेतकऱ्यांचा सगळ्यात मोठा मुद्दा माझ्यासाठी आहे की येणाऱ्या भविष्यामध्ये केंद्राकडनं जे शेतकऱ्यांना जेवढाही लाभ आणता येईल, शेतकऱ्यांचे हात मजबूत करण्यासाठी आपल्याला जे करावं लागेल त्याच्या प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही येणारे भविष्य 5 वर्ष शेतकऱ्यांसाठी, युवकांचे जे बेरोजगार मुलं आहे खूप जास्त हे नाही, पण टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून 2 ते 3 लाख मुलांना या 5 वर्षाचे कार्यकाळामध्ये त्यांना हाताला रोजगार भेटलं पाहिजे. कारण प्रोजेक्ट येतात त्याला 20-20 वर्ष लागतात पूर्ण व्हायला. तर माझा उद्देश हेच राहील, ते पूर्ण झाला पाहिजे आणि सुरू होऊन त्याच्यामध्ये रोजगारची सुरुवाती झाली पाहिजे. ते माझा उद्देश मोठ्या प्रमाणात राहील. टुरिझमचे रूपाने माझे अमरावती जिल्ह्याला एक टुरिझमचे पॉइंट दृष्टीने मी कशा येणाऱ्या भविष्यामध्ये वाढू शकते त्याच्यासाठी माझा प्रयत्न राहील. कारण की स्काय वॉक असल्यानंतर आता येणाऱ्या भविष्यामध्ये केबल कारचा प्रयत्न मी करणार आहे आणि झू सारखा जंगल सफारी जे ट्रायबल एरियामध्ये आहे ते आपण करणार आहे. कपड्याची खूप मोठी मार्केट आमच्या अमरावतीमध्ये आहे. तर असा येणाऱ्या भविष्यामध्ये 2-3 दिवसाचा पॅकेज या पूर्ण देशातून झाला पाहिजे आणि आमचं अमरावती हा रेव्हेन्यूनी वाढलं पाहिजे. आणि टुरिझमच्या पॉइंटवर अमरावती महत्वाचं हा टुरिझम स्थळ, कारण लासूरचं जे मंदिर आहे तेही आर्किओलॉजी डिपार्टमेंट काही वर्षापासून आहे. महिमापूरची वीर आहे त्यालाही काही वर्ष झालेली आहे. त्या सगळी गोष्टी ते एक पॅकेज करून येणाऱ्या भविष्यामध्ये माझा टार्गेट की ते मी आपण करणार आहे. बळवंत बसवंत वानखेडे काँग्रेसचे उमेदवार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेपासून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. जिल्हा परिषद, विविध समित्यांचं अध्यक्षपद, सदस्यपद भूषवत त्यांनी 2019च्या निवडणुकीमध्ये दर्यापूर मतदारसंघातून आमदार म्हणून ते निवडून आले. शांत, संयमी आणि सर्वश्रुत व्यक्तिमत्व म्हणून बळवंतराव वानखेडे यांच्याकडे बघितलं जातं. ग्रामीण भाग, शेती, अर्थशास्त्र, सहकाराचे जाणकार म्हणून त्यांचा लौकिक आहे. बळवंत वानखेडे यांना या निवडणुकीत पहिल्यांदाच लोकसभेची उमेदवारी मिळाल्याबद्दल त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ही देश पातळीवरच्या प्रश्नावरची निवडणूक आहे. देशातील अनेक प्रश्न आहेत, मग संविधान वाचवणं असेल किंवा बेरोजगारी असेल किंवा शेतकऱ्याचे प्रश्न असतील, तरी पण स्थानिक मतदारसंघाचे काही अनेक प्रश्न आहेत जे की आज बेरोजगारी खूप वाढलेली आहे. मेळघाटचे खूप प्रश्न आहेत.
छोटे मोठे उद्योग आहेत, नंतर रेल्वे आहे, ह्या सर्व बाबी आहेत. त्या बाबीवर मी निश्चितच येणाऱ्या काळात मला लोकांनी संधी देणं, जनतेला एक केंद्रबिंदू माणूस हा केंद्रबिंदू माणूस शेवटच्या घटकापर्यंत मी काम करेन. इथं विशेषतः शेतकऱ्यांचं खूप हे नुकसान होत आहे. कापूस खूप पिकतो, संत्रा पिकतोय आणि त्यावर कुठलाच प्रक्रिया असलेला केंद्र म्हणजे उद्योग इथे नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध होत नाही, त्यांच्या मालाला भाव मिळत नाही. हे मोठे प्रश्न आहेत. फिनले मिल चांगले आपली कुटुंब सांभाळत होते, ते आज उघड्यावर आहेत. असे अनेक प्रश्न आहेत. रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांना वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा दिला असून ते पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवत आहे. त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितलं की मी आनंदराज आंबेडकर लोकसभा मतदारसंघ अमरावती याच्यामधून इलेक्शन लढवत आहे. मी या अमरावतीमधल्या मतदारांना जे शिक्षणानिमित्त, नोकरीनिमित्त, व्यवसायानिमित्त किंवा आमच्या सासूभाषीण भगिनी या बाहेरगावी गेल्या आहेत, त्या सर्वांना विनंती करतोय की 26 एप्रिल रोजी अमरावतीमध्ये इलेक्शन आहे आणि आपलं मत हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी मतदानासाठी यावं. अमरावती जिल्ह्यातील वरिष्ठ राजकीय नेते दिनेश बुब हे सर्वश्रुत आहेत. रुग्णसेवा, रक्तदान चळवळ अशा विविध माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रभर आपलं एक संघटन तयार केलंय. प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं यंदा ते लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवार आहे. एखादी योजना कार्यान्वित करणं आणि तिला यशापर्यंत नेण्याचं कौशल्य त्यांच्याकडे आहे. पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असलेले दिनेश बुब यंदा लोकसभेच्या रिंगणात आहे. या निवडणुकीत मतदान करणाऱ्या काही मतदारांनी आपल्या अपेक्षा आकाशवाणीकडे व्यक्त केल्या आहेत. माझे नाव वैभव हाडके आहे. मी यावर्षी पहिल्यांदा मतदान करणार आहे. माझी उमेदवाराकडून अशी अपेक्षा आहे की अमरावतीमध्ये भरपूर पर्यटन स्थळ आहे, पण ते सध्या पूर्णपणे डेव्हलप नाही. तर अमरावतीमध्ये पर्यटन स्थळ डेव्हलप करून तरुण वर्गाला रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी. तसेच यंदा मी आणि माझे मित्रमंडळी सुद्धा मोठ्या प्रमाणात पहिल्यांदा मतदान करणार आहे. लोकनिर्णय महाराष्ट्राचा अंतर्गत आत्ताच आपण ऐकलत अमरावती लोकसभा मतदारसंघाचा आढावा. याचे लेखक होते आकाशवाणी वृत्त विभागाचे अमरावती जिल्ह्याचे प्रतिनिधी जयंत सोनोने. निवेदन होतं हेमांगी कुलकर्णी यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागाद्वारे सादर करण्यात आला. आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलसह आकाशवाणीच्या विविध प्रादेशिक वृत्त विभागांच्या सोशल मीडिया आणि यूट्यूबवरही हा कार्यक्रम ऐकता येईल. तेव्हा ऐकायला विसरू नका लोकनिर्णय महाराष्ट्राचा, दररोज संध्याकाळी 7:15 ते 7:30 वाजेदरम्यान. नमस्कार.